नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण संख्या आणि संख्या पद्धती यावर आधारित नमुना प्रश्न बघूया. तर याच्या अगोदर जर तुम्ही संख्या आणि संख्याचे प्रकार हे जर तुम्ही माझं व्हिडिओ लेक्चर बघितलं नसेल तर ते पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतर हे लेक्चर बघा, तर तुम्हाला याच्यामधले प्रश्न सुटतील. जर तुम्हाला ते लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर ह्यातले प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. पहिल्यांदा काय करा, प्रश्न वाचा, त्याच्यानंतर व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज केल्यानंतर तुम्ही स्वतः सोडवा. सोडवून झाल्यानंतर परत एकदा चेक करा आपलं व्हिडिओ उत्तर बरोबर आले की नाही. ठीक आहे, चला सुरू करूया. संख्या और संख्येचे प्रकार आहेत आधारित. तर संख्येच्या प्रकारावर आधारित पहिला प्रश्न आपण बघूया. तर पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता हा प्रश्न 2025 मध्ये 2015 मध्ये नवोदयला विचारलेला. मग पहिल्या 10 विषम संख्या, तर तुम्ही काय करणार याच्यामध्ये पहिल्या 10 विषम संख्या, तर पहिली विषम नैसर्गिक संख्या स्टार्ट कुठनं होते तर 1 पासून होते. मग त्याच्यानंतर विषम संख्या म्हणजे 2 विषम संख्या नाही आहे, मग तुम्हाला 3 घ्यायला लागेल. मग कोण घेणार? 5, मग 7, मग घ्यायला लागेल 9. 9च्या नंतर काय येणार बघा 11, मग 13, 15, त्याच्यानंतर काय येईल तुमचं 17 येईल, मग 19. बघितलं तर आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या 10 संख्यांची तुम्हाला बेरीज विचारलेली आहे. तर ही बेरीज करताना तुम्ही एक 2 पद्धतीने करू शकताय. पहिल्यांदा तुम्ही सगळ्या अंक लिहून घ्या आणि जोड्या बनवा, त्यांची बेरीज सोपी कशी पडेल. तर मी आता इथं काय करेल बघा, हे 1 आहे आणि हे 9 19 आहे. तर ह्या दोघांची बेरीज किती येणार बघा 20. परत काय करणार बघा 17 आणि 3 यांची बेरीज करा 20 होईल. परत बघा 5 आणि 15 किती येणार बेरीज बघा 15 आणि 5 20. मी तर पण 20 लिहा. ठीक आहे, मग 7 आणि 13 ह्या दोघांची पण बेरीज किती होईल बघा 20. आणि शेवटी जेवढे कुठे राहिले बघा 9 आणि 11 यांची पण बेरीज 20. म्हणजे किती झाल्या बघा 20च्या किती झाल्या 1 2 3 4 आणि 5, म्हणजे 20 गुणिले 5 केला तर किती येईल तुमचं 100. ह्या पद्धतीने तुम्ही डायरेक्टली करू शकता. किंवा जर क्रमशः नैसर्गिक विषम संख्यांची जर बेरीज विचारली तर किती संख्या आहेत ह्या काउंट करा. जर पहिल्या 10 म्हटल्या याचा अर्थ काय करा 10 आकडा घ्या आणि ह्या 10 गुणिले 10 करा. 10 गुणिले 10 म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे 10चा वर्ग करायचा. 10चा वर्ग केला की तुम्हाला उत्तर येणार किती येणार बघा 100. हे उत्तर आहे, हे पण आपलं उत्तर बरोबर आहे. हे शॉर्टकट झालं. शॉर्टकट पद्धतीने केलं तर ह्या पद्धतीने. जर तुम्हाला विचारलं पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची विषम संख्येची बेरीज विचारली तर तुम्हाला 50 घ्यायचा आहे, 50चा वर्ग करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे 50 गुणिले 50 म्हणजे किती होणार बघा 5 5 25 आणि इथलं 1 0 हे 1 0 म्हणजे 2 0 म्हणजे किती आलं 2500 आलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या कशा पद्धतीने शॉर्टकट. तुम्हाला किती पण नैसर्गिक संख्यांची विचारून त्यात विषम संख्यांची बेरीज, तर तुम्हाला तेवढ्या संख्यांची काय करायचं वर्ग करायचा, ते तुमचं डायरेक्टली उत्तर येईल. नाहीतर मग ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर हा क्वेश्चन आहे, जर ए ही बी च्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी बी काय असेल किंवा बी वजा ए असेल काय असेल. तर तुम्ही हे प्रश्न सोडवल्यानंतर तुम्ही त्या आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा आणि मग नंतर व्हिडिओ पुढे बघून पॉज करून उत्तर काय आपलं बरोबर आलं की नाही बघा. आता बघा ए ही बीच्या आधीची संख्या आहे, म्हणजे बी पहिल्या नंतर असणार आणि ए इथं असेल. आधी याचा अर्थ काय बघा की बीच्या अगोदर ए, म्हणजे याचा अर्थ आपण जरा एक्झाम्पल घेऊया 5 आणि 6. मग असं दिलंय 5 ए हे आपण जर काय मांडलं समजा 5 मांडलं, ए ही बीच्या आधीची संख्या आहे. बी बरोबर काय येणार इथं बघा 6 घेऊया. तर 6च्या अगोदर कोण आहे 5 आहे. लक्षात आलं तुमच्या. मग आता ए बरोबर आपण 5 मानू, बी बरोबर काय येणार 6 येणार. कारण ए हे आधीचे आहे, कुणाच्या अगोदर आहे बीच्या अगोदर आहे. म्हणजे याचा अर्थ काय येणार किंवा बीच्या अगोदर कोण येणार 5, म्हणजे काय येणार 6च्या अगोदर 5 येते, म्हणजे बीच्या अगोदर काय येणार ए येणार. असं आपण विचार केला तर आपल्याला दोघांच्या याच्यामध्ये काय वजाबाकी ते विचार. तर इथं बघा ए बरोबर काय 5 आहे, 5 वजा 6 केलं. आता आपण आतापर्यंत शिकलोय वा 6तनं आपण 5 घालू शकतो, पण 5 न 6 घालवायचं आपल्याला शिकवलेलं नाही. तर याचा अर्थ काय बघा, हे 5 आहे, 5 आणि 6, माझ्याकडे 5 रुपयाने मला 6 रुपये द्यायचे.
तर मी 6 रुपये देऊ शकतो का? नाही देऊ शकत. मी काय करणार, हे 5 रुपये पहिल्यांदा देणार आणि शिल्लक किती राहणार माझ्या कर्ज? 1 रुपये राहणार. मग 1 राहत असेल तर त्याला काय करा, माझ्याकडे कर्ज शिल्लक राहणार, म्हणून मी काय करणार, -1. याचं उत्तर काय येणार? a वजा b -1 येणार. आता आपल्याला b वजा 1 करायचं. आपण नेहमी करतो तसं. 6 मोठी संख्या आहे, मग 6 मधून आपण काय करा, 5 घालावा. 6 मधून 5 गेलं तर काय येते बघा, 1 येते. म्हणजे हे जर दोन उत्तर असतील, एक वजा 1 आणि 1, असा कुठला पर्याय असेल तर तुम्हाला बघायचा आहे. तर इथे मी पर्याय दिलेले नाही, पण डायरेक्टली तुम्ही हे उत्तर करून बघायचं आहे. हे 2018ला प्रश्न विचारलेला आहे. तिसरा क्वेश्चन आपण बघू. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर हा 2019चा क्वेश्चन आहे. तर विधान आपण वाचत जाऊया. 0 ही विषम संख्या आहे. तर 0 ही विषम पण नाही आणि सम पण नाही. विषम पण नाही आणि सम पण नाही. आपण फक्त एवढंच करतो की एखाद्या संख्येच्या शेवटी, मी 2 अंकीच्या संख्ये किंवा त्याच्यापासून कोणत्याही 3 अंकी 4 अंकीच्या शेवटी जर आलं तर समज. पण 0 ही सम पण नाही आणि विषम पण नाही. तर विषम आहे म्हटले हे चुकीचं विधान आहे. तर 0 ही समसंख्या आहे, हे पण विधान चुकीचं आहे. 0 ही सम पण नाही आहे आणि विषम पण नाही आहे, हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आता पुढचं आहे, 0 ही मूळ संख्या आहे. तर 0 ही मूळ संख्या आहे का? ही पण बरोबर नाही, हे पण चुकीचं आहे. 0 मूळ संख्या पण नाही. 0 ही विषम संख्याही नाही आणि सम संख्या नाही, हे विधान आपलं बरोबर आहे. म्हणजे बरोबर विधान कुठलं येणार? ऑप्शन डी येणार. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 14. पी ही विषम संख्या आहे. तर पीच्या मागील क्रमाने येणारी 5वी विषम संख्या कोणती? आता पी ही काय बघा, विषम संख्या आहे आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला किती पाहिजे आहे? 5वी विषम संख्या आपल्याला पाहिजे, 5वी. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 2 विषम संख्या किंवा सम म्हणा, यांच्यामध्ये फरक कितीचा असतो? तर यांच्यामध्ये फरक कितीचा असतो? तर 2चा. तर मी आता इथं घेतलं विषम संख्या 5, तर ह्याच्या समोरची किंवा पाठीमागची घ्या. समोर घेतलं तर 5 येईल, पाठीमागची घेतली तर 3 येईल. ह्या दोघांच्या मध्ये फरक कितीचा आहे? तर 2चा आहे. म्हणजे आता आपल्याला कितीचा फरक पाहिजे? पाठीमागची पाहिजे आहे. मग पाठीमागची पाहिजे तर मला काय करायला लागणार? वजा करायला लागणार. आणि पुढची पाहिजे असेल तर काय करणार बघा, +2 केलं म्हणजे 5 + 2 केलं तर 7 येते. म्हणून मला पुढची पुढची काढायची असेल तर प्लस प्लस करायला लागणार तुम्हाला. मग कोणत्याही 2 विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतोय? 2चा असतोय. मग 5 विषम संख्यामध्ये फरक किती असणार? 5 × 2 किती येणार बघा? उत्तर 10. पण आपल्याला काढायचे कुठले आहे? पाठीमागची काढायची आहे, मागची काढायची आहे. पाठीमागची जर काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागणार? वजा. मग आता आपली पहिली विषम संख्या कुठली आहे बघा? पी आहे आणि ह्याच्या पाठीमाग आपल्याला 5वी, म्हणजे आपण त्याच्यामधून किती वजा करायला लागेल? 10. म्हणजे पी वजा काय येणार? 10. जर पुढची म्हटलं असतं तर पी अधिक आपण काय केलं असतं? 10 केलं असतं 5वी संख्या. समजलं तुम्हाला? तर मग ह्याच्यासाठी उत्तर काय येणार बघा? 5वी विषम संख्या येणार पी वजा 10, हे आपलं उत्तर असेल. चला नेक्स्ट बघू क्वेश्चन. तर 1 ते 100 मधील सर्वात मोठ्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज किती? आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडून येणाऱ्या मूळ संख्या किंवा त्याच्यामध्ये फरक किती असणार? मूळ संख्येमध्ये जर फरक 2 असेल तर त्याला आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या म्हणतो. म्हणजे असं एक्झाम्पल घेऊया आपण. जर 3 आणि 5 ह्या जोडमूळ संख्या आहेत, बरोबर आहे. हे 3 आणि 5 ह्या लहान आहे, सर्वात लहान संख्या आहे जोडमूळ संख्यांची जोडी. मग आता आपल्याला सर्वात मोठी विचारलंय, मग सर्वात मोठी कोण आहे बघा? तर सर्वात मोठी कोण आहे बघा? 71 आणि 73 ह्या 2 मूळ संख्या आहेत आणि ही जोडमूळ जोडी आहे. म्हणजे 73 आणि वजा 71 केला त्याच्यामध्ये फरक कितीचा आहे? ते 2 येते. तर तुम्हाला विचारल्या ह्या जोडींची बेरीज किती? सर्वात मोठ्या जोडमूळ संख्यांची बेरीज विचारल्यामुळे काय करा? 71 अधिक काय करा? 73 करा, बेरीज करा. किती येते बघा? 4 7 दोन्ही काय येणार बघा? 14, 144. मग उत्तर किती येईल आपलं बघा? 144 येईल. कळालं का तुम्हाला? चला नेक्स्ट बघूया. 6वा क्वेश्चन बघूया. 1 ते 20 या नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी किती आहे? आता हा टक्केवारीचा क्वेश्चन आहे आणि हा 2010ला 9वीला विचारलेला आहे.
तर शेकडेवारी आपल्याला पुढे टॉपिक आहे, म्हणजे त्याच्या अनुषंगानं हा पहिल्या चॅप्टरमध्ये क्वेश्चन जरी विचारला असला तर मग शेकडेवारी तुम्हाला येत आहे असं गृहीत धरून हा क्वेश्चन तुम्हाला टाकलेला आहे. तर आता टक्केवारी काढायसाठी आपल्याला काय करायला लागणार, आपल्याला पहिल्यांदा किती संख्या आहेत 1 ते 20, तर एकूण संख्या पहिल्यांदा काढायला लागते. मग 1 ते 20 मध्ये एकूण संख्या किती आहेत, तर 20 आहेत. 1 2 3 4 असं आपण गेलो तर एकूण संख्या आहेत 20. मग आता पुढं आपल्याला बघायचं आहे, हा एकूण जर संख्या झाल्या तर पुढचं आपल्याला काय करायचं, मूळ संख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलेल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 1 ते 100 मधल्या मूळ संख्या वरती कधीही क्वेश्चन विचारू शकता. म्हणून तुम्ही 1 ते 100 ह्या मूळ संख्या आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा, त्याच्यामध्ये मी सांगितले कसं लक्षात ठेवायचं, ते तुम्ही बघून पाठ करा. तर आता 1 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत हे आपल्याला बघायला. तर मूळ संख्या बघा, 1 ते 20 मध्ये जायचं आहे, त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. पहिली मूळ संख्या कोण आहे, सर्वात लहान 2 आहे. दोन्ही सम आणि मूळ असणारी जगातली एकमेव संख्या आहे. त्याच्यानंतर काय येणार बघा, 3 5 7 7च्या नंतर कोण येणार 11 11च्या नंतर येणार 13 13च्या नंतर कोण येणार 17 आणि 19. आता 20 ही मूळ संख्या नाही. आता किती मूळ संख्या झाल्या 1 ते 20 मध्ये, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे किती झाल्या बघा 8. आपल्याला विचारले टक्केवारी किती आहे. मग आता शेकडेवारी किंवा टक्केवारी जर काढायची असेल तर त्याच्यासाठी बेसिक फॉर्म्युला सांगतो. तुम्हाला ज्याची टक्केवारी काढायची, मूळ संख्यांची काढायची आहे तर मूळ संख्या असं लिहा, त्यांचा काय असेल ते काउंट किंवा एकूण मूळ संख्या किती आहे त्याच्यामध्ये किती 8 आहे. आणि त्याच्यामध्ये येणार एकूण संख्या, खाली काय येणार तुम्हाला एकूण संख्या, आणि ह्याला गुणिले किती करायचं असते 100 करायचं असते. मग आता आपण बघूया, आता मूळ संख्या किती आहेत बघा, ह्याच्यामध्ये 8 आहेत आणि खाली किती आहे बघा, एकूण संख्या किती आहेत 20, तर 20 करा गुणिले किती घेणार बघा 100. ठीक आहे. आता बघा हे 20 100 म्हणजेच काय असते 100/1 असते. तुम्ही सरळ सिंपल पद्धतीने करा, 8 गुणिले 100 किती येणार बघा 800 येणार, भागिले आता इथे किती येणार 20 गुणिले 1 म्हणजे 20 येणार. तर तुम्हाला शेवटी जर 0 आलं तर 0ला 0 घालवा, या 2 न ह्या 80ला भागूया, बे बे 8 0 म्हणजे किती टक्के झालं बघा, हे 40% झाले. तर टक्केवारी म्हणजे काय असते 100 पैकी किती, 100 पैकी किती, तर 100 पैकी किती म्हणजे टक्केवारी असते. ही टक्केवारी आपल्या आल्या 40%, म्हणजे 1 ते 20 मध्ये 40% संख्या ह्या मूळ आहेत. हे त्याचं उत्तर आलेलं आहे. पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 7 बघूया. तर पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असते. आता मूळ संख्या आता आपण पहिल्यांदा बघितले, मूळ संख्येला फक्त 2च अवयव असतात, बरोबर आहे. कोणत्याही मूळ संख्येला 2च अवयव असतात. आता आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया, 2 घेऊया. 2चे अवयव म्हणून आहे 1 आणि 2. समजा 5 घेतली तर काय येणार बघा 1 आणि 5, म्हणजे 1 आणि 5 म्हणजे 1 आणि स्वतः, 1 आणि स्वतः. कुठल्या पण मूळ संख्येला 1 आणि स्वतः ही त्याची अवयव असते. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे 2025 गेल्या पेपरमध्ये विचारलेला आहे, तर नेहमी कोणते असते, तर प्रत्येक वेळी काय होणार, तुम्ही जर 7 घेतला तर काय होणार 1 तर असणार, पण 7 प्रत्येक वेळी स्वतःची संख्या ही बदलत जाणार. कायम कोण येणार आहे 2 येणार आहे, सॉरी कायम कोण येणार आहे 1 येणार आहे. मग 1 ही मूळ संख्याच्या अवयव असते, 1 ही प्रत्येक मूळ संख्येचे अवयव असते. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार बघा, उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं ह्याच्यामध्ये येईल. म्हणजे 1 ही संख्या ही सर्व मूळ संख्यांचे अवयव असते. तर किंवा जगातल्या कोणत्याही संख्येची 1 ही अवयव असतेच, कुठल्या पण संख्येला 1 भाग जातोच. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 1 ते 20 या नैसर्गिक संख्येतील मूळ संख्येची टक्केवारी. आता हे ऑलरेडी आपण क्वेश्चन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता याच्याबद्दल हे ते जेवढे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत तेवढे मी सांगितले तुम्हाला. हे सगळे प्रॅक्टिस करा व्यवस्थित. थँक्यू फॉर वॉचिंग. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्या टॉपिकवरती नवोदयच्या व्हिडिओ तयार केला. आता आपण सगळा सिलेबस याच्यामध्ये घेणार आहे यूट्यूबवरती, तर तुम्ही हा चॅनल आपला कनेक्टेड राहा. थँक्यू.